आजचा आपला हा व्हिडिओ ना प्रत्येक घरातील गृहिणी आणि मुलींसाठी खूप फायदेशीर असणार आहे, कारण प्रत्येक घरामध्ये ना हे प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत आहे. आणि असं नाही की तुम्हालाच होत आहे, मला देखील तेच प्रॉब्लेम होत आहे आणि त्यावरच मी एक उपाय शोधून काढला आहे आणि त्याचा वापर मी सुद्धा करते. मला खूप छान रिझल्ट भेटला, म्हणूनच मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर कोरपड ना प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. आता फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही, स्किप करून करून बघणार तर तुम्हाला समजणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्यासाठी म्हणजेच तुम्हाला समजेल मी नेमकं काय दाखवणार आहे आणि काय काय गोष्टींचा वापर करणार आहे. आता बघा, प्रत्येकालाच ना केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, केस ड्राय होणं, केसांची वाढ थांबणं, केसांची चमक जाणं, म्हणजे बघा केस ड्राय झाल्यावर केसांची चमक देखील जातेच. केसांमध्ये म्हणजे डोक्यामध्ये खाज येणं, अशा अनेक प्रॉब्लेम होतात आणि ह्याच प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन म्हणजे कोरपड आहे. आणि त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट मी यूज करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्याकडे बघा घरीच कोरफड आहे. तुमच्याकडे जर असेल तर खूपच छान, पण जर नसेल तर तुम्ही बाजारामध्ये म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये मिळते बघा एलोवेरा जेल, ते घेतलं तरी चालेल. पण शक्यतो ना नैसर्गिक असेल तर खूप छान रिझल्ट भेटतो, कारण जे आपण विकत घेतो त्यामध्ये काहीतरी केमिकल वगैरे मिक्स केलेलं असतं. त्यामुळे जर शक्यतो भेटत जर असेल ना तर घरचीच कोरपड असावी. तर बघा या ठिकाणी तुमची केसांची लांबी किती त्याप्रमाणे तुम्ही कोरपड घ्या. तर बघा या ठिकाणी मी 2 कोरपडीच्या फोडी घेतल्या होत्या. तर खूप धूळ बसलेली आहे बाहेर, त्यामुळे मी स्वच्छ असे धुवून घेते आणि तुम्ही देखील घेताना धुवून घ्या. आणि मी पुढे सांगतेच काय करायचं. तर बघा या ठिकाणी मी कोरपड छान अशी धुवून घेते दोन्ही. कोरपड तर बघा प्रत्येकांच्या घरी असतेच, पण काही काय करतात, लावायचं जरा कंटाळा करतात किंवा मग काहींना त्याचा रिझल्टच मिळत नाही. कारण बघा लावण्याची पद्धत पण असते, व्यवस्थित जर लावली नाही ना तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने लावायचं तर मी ते देखील सांगणार आहे. आणि आपल्याला अजून काय काय त्यामध्ये मिक्स करायचं ते देखील मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करताना पूर्ण बघा. तर बघा कोरपड मी छान अशी धुवून घेतली. त्याच्यानंतर ज्या कोरपडीच्या साईडच्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या. आता बघा तुम्हाला कोरपडीची सालं नको असेल आणि तुम्हाला फक्त कोरपडीमधलं जेल पाहिजे असेल ना तर तुम्ही जेल घेऊ शकता. चमच्याच्या मदतीने जेल छान निघतं. आणि जर तुम्हाला बघा तर मी काय जेल वगैरे काढत नाही, तर मी डायरेक्ट पूर्ण जी कोरपड आहे साल सहित मिक्सरला बारीक करून घेते. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर बघा छान कोरपड अशी कट करून घेतली साल न काढता आणि छान असं मिक्सरला बारीक करून त्याची बारीक पेस्ट बनवणार आहे. माझी केस जरा लांब आहे त्यामुळे मला जरा जास्त जेल लागतं. तुमचे केस कसे आहेत त्याप्रमाणे तुम्ही जेल घ्या. तर बघा एक बॅच ऑलरेडी माझी मी पेस्ट बनवली. आता सेकंड बॅच म्हणजे मिक्सरला मला परत आणि एकदा बारीक करून घ्यायला लागणार. तर बघा दुसरी देखील मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेते. त्याची अगदी छान पेस्ट बनवून घ्यायची, त्याच्यामध्ये काहीच शिल्लक नाही राहिलं पाहिजे. म्हणजे कोरपडीच्या फोडी शिल्लक नाही ठेवायच्या, पूर्ण बारीक अशी पेस्ट त्याची बनवून घ्यायची. तर बघा या ठिकाणी मी म्हणजे 2 मिक्सरची भांडे माझी एवढी भरून पेस्ट निघाली बघा, तेवढी मी पूर्ण घेतली. आता त्यामध्ये काय करायचं बघा, तुम्ही बदाम तेल जर असेल तुमच्याकडे तर खूप छान, पण जर नसेल ना तर त्याच्याऐवजी बघा कोकोनट तेल घ्यायचं, म्हणजे आपलं पॅराशूट तेल. बघा मी या ठिकाणी 3 चमचे घेतले. जर तुमचे केस जर छोटे असेल तर तुम्ही 2 चमचे घेतले तरी चालेल. आणि बघा साधारणपणे अंदाजीच मी म्हणजे 1 चमचा तर असणार, 1 चमचा लिंबाचा रस घेतला. ते देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला. आता बघा लिंबाचा रस केव्हा यूज करायचा, जेव्हा तुम्ही समजा एलोवेरा जेल पूर्ण डोक्याला लावलं आणि तुम्ही 1-1.5 तासामध्ये हेअर वॉश करणार आहे तेव्हाच तुम्ही लिंबाचा रस घाला. नाहीतर मग तुम्ही रात्रभर जर कोरपड डोक्याला ठेवणार असेल आणि सकाळी जर धुणार असेल तर घालू नका, कारण लिंबाच्या रसाने काय होतं केस गळण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही लगेचच वॉश करणार असेल हेअर तर घाला, नाहीतर मग तुम्ही स्किप करा, नाही घातलं तरी चालेल. आणि या ठिकाणी बघा व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मी 3 घेतल्या. तर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल फोडायच्या आणि त्याचं जी मधलं लिक्विड आहे ते या जेलमध्ये टाकायचं. तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व 3-4 वस्तू छान अशा मिक्स झाल्या पाहिजे, अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला बघा आता एलोवेरा जेल डोक्याला लावायचं, त्याच्या आधी तुम्ही काय करायचं, हेअर वॉश करायचे सकाळी. आणि तुम्ही कधी जेव्हा लावणार असेल ना एलोवेरा जेल तेव्हा लावण्याच्या आधी छान केस विचरायचे, म्हणजे पूर्ण केस असे सुटसुटीत झाली पाहिजे. आणि मगच एलोवेरा जेल लावायचं, म्हणजे पूर्ण केसांच्या तळाला छान असं बसतंय.
तुमच्या मदतीसाठी अजून जर कोण असेल ना तर त्यांच्याकडनं लावून घ्या, कारण एकटीचं काम नाही लावणं, खूप वेळ लागतो आणि आपण कसं समोरच्या बाजूने लावू शकतो, पाठीमागच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित असं लावता येत नाही. तर बघा अगदी आपण मेहंदी लावतो ना त्या पद्धतीने छान असं प्रत्येक केसांच्या मुळाशी पोचलं पाहिजे त्या पद्धतीने लावून घ्यायचं. लावत असतानाच ना बघा डोक्याची छान अशी मसाज करून घ्यायची. मसाज केल्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन छान होतं, त्यामुळे लावतानाच मसाज करा किंवा मग पूर्ण डोक्याला लावून झाल्याच्या नंतर मसाज करा आणि अगदी केसांच्या शेंड्यापर्यंत सर्व जेल आपल्याला लावायचं आहे. आणि बघा 1 तासानंतर हेअर वॉश करायचे आहे. तर उशीर झाला मला हेअर वॉश करायला, म्हणजे 5-5:30 वाजले होते. 5-5:30 नंतर मी हेअर वॉश केला. तर रात्री काय शूट केलं नाही, म्हटलं दुसऱ्या दिवशी शूट करावं. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि केस तुम्हाला थोडीशी करली दिसतील, कारण मी संध्याकाळी थोडीशी करली केस केली, त्यामुळे तुम्हाला तशी दिसत असेल. नाहीतर मग तुम्ही जेव्हा कोरपड लावताना तर खरंच खूप छान सिल्की सॉफ्ट केस होतात आणि स्ट्रेट देखील होतात आणि खूप कोरपडीचे फायदे देखील आहे. कोरपडीने बघा केसांची जी गळती आहे ती कमी होते. तर केसांमध्ये कोंडा जर असेल ना तर कोंडा देखील कोरपडीमुळे कमी होतो. केसांना छान असा ओलावा वगैरे राहतो, म्हणजे बघा आपले ड्राय केस होतात ना तर ते ड्राय केस राहत नाही कोरपड लावल्यामुळे. आणि केसांना छान चमक देखील येते. कोरपडीमुळे केसांची वाढ देखील होते. तर कोरपड काय करायची, आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी, म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करणार ना, हेअर वॉश करायच्या आधी 1 तास किंवा 2 तास कोरपड लावून ठेवा. खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि लवकरच तुमची केस गळणं, केसामध्ये कोंडा जे असणं ते बंद होतं. आणि आता काय बघा काय करतं, एका यूज मध्ये त्यांना रिझल्ट पाहिजे असतो, पण एक यूज मध्ये रिझल्ट भेटत नाही. आठवड्यातून कमीत कमी 2दा तरी तुम्ही कोरपड लावा, बघा महिन्याभरात तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. बाय.